बेस्ट टर्म इन्शुरन्स प्लॅन 2025. टर्म इन्शुरन्स घेताना प्रत्येकाच्या मनात असं येतं ना की यार आता तर आपण इन्शुरन्स कंपनीला प्रीमियम देऊ, पण 30-40 वर्षानंतर जे आपण क्लेम करायला गेलो तेव्हा इन्शुरन्स कंपनी बंद झाली तर, किंवा कंपनीने कोणत्याही रिझनमुळे इन्शुरन्स रिजेक्ट केलं तर, म्हणजे एक अनसर्टनिटी राहते ना डोक्यामध्ये, आणि राहिली पण पाहिजे बिकॉज ऑब्व्हियसली तुमच्या मेहनतीचे पैसे आहेत ते. त्यामुळे नंबर्स बघण्याआधी म्हणजे क्लेम सेटलमेंट रेशिओ किंवा कंप्लेंट रेशिओ हे सगळं बघण्याआधी तुम्हाला आधी बघितलं पाहिजे की ती कंपनी मार्केटमध्ये किती वर्षापासून आहे आणि ते किती व्हॉल्यूम मध्ये त्यांचा बिझनेस करतायत. म्हणजे थिअरी अशी आहे ना की जेवढी मोठी कंपनी असेल आणि जेवढं मोठं बिझनेस होत असेल त्या कंपनीचं, मग चान्सेस खूप कमी आहेत की ती कंपनी बंद पडेल. सो आपल्याला अशा कंपनीज बघायच्या. आता हे बघण्यासाठी आपण बघूया की कोणत्या कंपनीज अॅन्युअल बिझनेस किती करतात, मार्केटमध्ये किती वेळापासून आहेत, आणि याच सोबत आपण सगळ्या कंपनीचे क्लेम सेटलमेंट रेशिओ सुद्धा पाहूया. आता हा जो मी डेटा दाखवतोय तो मागच्या 3 वर्षापासूनचा डेटा आहे, जस्ट टू अवॉइड एनी कन्फ्युजन. आता या टेबलमध्ये दाखवलंय की काही कंपनीज आहेत जसं की LIC दर वर्षाला 2 ते 2.5 लाख करोडचा बिझनेस करते. SBI, HDFC, ICICI वर्षाचे 20 ते 30 हजार करोडचा बिझनेस करतात. ऑन दी अदर हँड इथे असे पण कंपनीज आहेत जसं की बघा रिलायन्स, निपॉन, भारती एक्सा, एअरवेज एक्सेट्रा, हे सगळे 1000 करोडपेक्षा कमी बिझनेस करतात. आणि यार एवढ्या कमी बिझनेसमध्ये एवढ्या मोठ्या वेळासाठी ट्रस्ट करणं थोडं कठीण होतं, राईट. ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, मागच्या वर्षी मॅक्स लाईफने ॲक्सिस सोबत मर्ज करून एक नवीन काहीतरी आणलेलं, ॲक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स. पण आपल्याला माहिती आहे की ॲक्सिस हॅज बिन बॅकिंग मॅक्स सिन्स अ व्हेरी लॉंग टाइम. हा जो मर्जर होता त्यांचा ते ऑब्व्हियसली होणारच होता कधी ना कधी, आणि तो झाला. इनफॅक्ट खरं सांगू तर ह्या मर्जर नंतर त्यांनी खूप चांगले इन्शुरन्स प्लॅन्स आणलेत, त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन व्हिडिओमध्ये. सो आता सध्यासाठी आपण अॅनलाइज करूया कंपनीज जे मिनिमम 5,000 करोडचा बिझनेस करतात दरवर्षी, आणि त्यांची लेगेसी मिनिमम 20 वर्षाची आहे. म्हणजे 20 वर्षापासून ते मार्केटमध्ये आहेत. आणि हा फिल्टर मी लावला ना तर माझ्याकडे फक्त 10 कंपनीज होतात. त्या बघा कोणत्या. आता हे जे 10 कंपनीज आहेत त्याचा मी डेटा पण काढलाय, जसं की अमाऊंट सेटल्ड अॅन्युअली, मग कंप्लेंट्स किती असतात त्याचा व्हॉल्यूम, मग अमाऊंट सेटलमेंट रेशिओ, हे सगळं तुम्ही डेटा ह्याचा बघू शकतात. बघा आता ह्या डेटामध्ये ना अमाऊंट सेटलमेंट रेशिओचा जो डेटा आहे ना तो 2 वर्ष आधीचा आहे, बिकॉज अनफॉर्च्युनेटली IRDAI ने अपडेट करणं बंद केलंय. ओल्ड डेटावरची रिलायबिलिटी थोडी कमी असेल, पण तरी मी आपला अनालिसिस ह्या डेटाशिवायच करणार आहे. आता ह्या डेटामध्ये मी PNB ला रेड मध्ये हायलाइट केलंय बघा, कारण त्याचे कंप्लेंट्स व्हॉल्यूम खूप हाय आहेत. म्हणून कंप्लेंट्स व्हॉल्यूम म्हणजे काय, आता समजा त्या एका पर्टिक्युलर कंपनीकडे 10,000 क्लेम झाले, ठीक आहे, त्याच्यामधून कित्येक लोकांनी IRDAI ला सरळ कंप्लेंट केली आहे ह्या क्लेम बद्दल, त्याला म्हणतात कंप्लेंट्स व्हॉल्यूम. तसं PNBचं खूप जास्त आहे कंप्लेंट्स व्हॉल्यूम, तर त्यामुळे मी त्याला रेड मध्ये मार्क केलंय. म्हणजे इथे इंडस्ट्रीचा ॲव्हरेज इज 46 आणि इथे PNB मध्ये 55 कंप्लेंट्स आलेत फॉर एव्हरी 10,000 कंप्लेंट्स. त्यामुळे PNB मेटलाईफला मी रेड मध्ये हायलाइट करून रिजेक्ट केलं. सो आता आपल्याकडे उरतायत 9 टॉप इन्शुरन्स कंपनीज. आता ह्याच्यामधून आपण बघूया की त्यांचे प्लॅन्स इन्शुरन्सचे काय आहेत नवीन आलेले, तर त्याप्रमाणे आपण मग कटशॉट करत राहू. आता ह्याच्यामध्ये मी फक्त आणि फक्त प्युअर टर्म प्लॅन्स कन्सिडर केले आहेत. तर तुम्ही टर्म प्लॅन्स प्लस इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स बघत असाल तर प्लीज अशी चुकी नका करू, खूप रिग्रेट कराल. एनी हाव हे आहेत लेटेस्ट प्लॅन्स ह्या कंपनीजचे. आता ब्रॉडली सगळ्या कंपनीज मिनिमम सम अशोर्ड 25 lakhs to 50 lakhs देते, एक्सेप्ट फॉर HDFC. आणि टर्म इन्शुरन्स मध्ये अशी कोणती मॅक्झिमम लिमिट नसते, म्हणजे तुम्ही केवढाचा पण टर्म इन्शुरन्स करू शकता, बस तुमची एलिजिबिलिटी असली पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला 20-30 करोडचा प्लॅन घ्यायचा असेल तेवढं पण तुम्हाला चेक करावं लागेल की तुमची एलिजिबिलिटी किती आहे. पण ऑब्व्हियसली तुम्हाला ही अमाऊंट रॅन्डमली डिसाईड नाही केली पाहिजे. तुमच्यासाठी कितीपर्यंतचा टर्म इन्शुरन्स बरोबर असेल हे बघण्यासाठी तुम्ही हा कॅल्क्युलेटर यूज करू शकता. मी त्याची लिंक दिली आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुमचं वय आता 25 आहे आणि तुम्हाला 70 वर्षापर्यंत इन्शुरन्स हवंय आणि तुमचं मंथली एक्सपेन्स 25,000 आहे आणि तुमचं कोणतेही लोन आउटस्टँडिंग नसेल, तर ह्या कॅल्क्युलेटरच्या हिशोबाने तुमचं 2.1 करोडचं इन्शुरन्स निघून येतं. आता हे सेम तुम्ही तुमच्यासाठी पण कॅल्क्युलेट करू शकता. मी याचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलंय, सो तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. नेक्स्ट कॉलममध्ये आम्ही सगळ्या टर्म प्लॅन्सच्या पॉलिसी टेन्युअरला कम्पेअर केलंय. टेन्युअरचा सिंपल अर्थ असा आहे की तुमची पॉलिसी केवढ्या वेळासाठी ऍक्टिव्ह असणार. सो अपार्ट फ्रॉम LIC, कोटक आणि ऍक्सिस, बाकी सगळे प्लॅन्स होल लाईफ पर्यंत कव्हर देते, म्हणजे 100 वर्षापर्यंत. पण जस्ट बिकॉज होल लाईफचं ऑप्शन मिळतं डझंट मीन की तुम्हाला घेतलंच पाहिजे. तुम्हाला तिथपर्यंतच कव्हर घेतलं पाहिजे जोपर्यंत तुमच्यावर फायनान्शियल ऑब्लिगेशन्स असतील. आणि ऍज पर माय नॉलेज मोस्ट ऑफ द लोकांसाठी ज्यांचं वय 65 to 70 आहे तोपर्यंत त्यांना फायनान्शियल ऑब्लिगेशन्स यांची निघून जाते.
तोपर्यंत कॉर्पस पण जमा होतो, प्लस तुम्ही जर मुलांचं प्लॅन केलं तर तुमचे मग ते मुलं पण फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊन जातात. सो तुमच्यावर ऑब्लिगेशन्स नसतील. जर तुम्ही 100 वर्षापर्यंतचं कव्हर घेता तर तुमचं प्रीमियम खूप जास्त वाढतं आणि अननेसेसरी तुम्हाला जास्त अमाऊंट का भरायची. सगळ्या कंपनीच्या टर्म प्लॅन सोबत इनबिल्ट ऑफर्स असतात, ज्याला आपण ऍड ऑन्स असं म्हणतो. आता ते ऍड ऑन्स तुम्ही वेगळ्या रीते पण विकत घेऊ शकता, पण असे फ्यू ऍड ऑन्स आहेत जे मी हायली रेकमेंड करेन. ते आहेत वेरियर ऑफ प्रीमियम. ह्याचा अर्थ आहे की जर पॉलिसी टर्म मध्ये तुम्हाला कोणती परमनंट डिसेबिलिटी किंवा क्रिटिकल इलनेस असेल, कोणता क्रिटिकल आजार असेल, तर तुमचे जे वर्षाचे प्रीमियम्स आहेत, अॅन्युअल प्रीमियम्स, ते वेव ऑफ केले जातील. म्हणजे तुम्हाला प्रीमियम्स भरायची गरज नाहीये आणि तुमची पॉलिसी पण ऍक्टिव्ह राहील टिल द एंड ऑफ पॉलिसी टेन्युअर. इफ यू आर डायग्नोज्ड विथ क्रिटिकल इलनेस जसे की कॅन्सर, हार्ट अटॅक, स्ट्रोक, तुम्हाला तुमची लमसम अमाऊंट इमिडिएटली दिली जाईल. म्हणजे जे तुम्ही ट्रीटमेंट कॉस्ट साठी कव्हर करू शकता किंवा रिप्लेसिंग द लॉस्ट इन्कम बिकॉज ऑफ इलनेस. टर्मिनल इलनेस बेनिफिट ब्रॉडली हे क्रिटिकल इलनेस सारखंच आहे. आता त्याच्यामध्ये कसं आहे, आजार जर वाढला आणि ट्रीटमेंटसाठी जर स्कोप नसेल आणि आता पेशंटकडे खूप कमी वेळ आहे, तर एक सर्टन पेआउट अपफ्रंट तुम्हाला मिळते. कंपनी जी अमाऊंट्स भरते, सो दॅट बेनिफिशरी जे आहेत ते फायनान्सेस मॅनेज करू शकतात बिफोर डिपार्टिंग. लाईफ स्टेज बेनिफिट म्हणजे याचा अर्थ असं झाला की तुमचे जे टर्म इन्शुरन्स आहे ना, तुम्ही लाईफचे जे स्टेजेस आहेत जसे की लग्न, मुलं, या सगळ्या स्टेजेसवर तुम्ही तुमचं इन्शुरन्स वाढवू शकता. आता आपण बघूया टर्म प्लॅन्स मध्ये केवढे बेनिफिट्स ऑफर केले जातात. आता तुम्ही बघताय की LIC आणि कोटक पॉलिसी ह्याच्यामध्ये कोणतेही इनबिल्ड किंवा ऍड ऑन्स नाही देत. बाकी सगळ्या टर्म प्लॅन्स मध्ये कोणते ना कोणते ऑफर आणि बेनिफिट्स आहेतच. इथे मी अजून एक गोष्ट क्लॅरिफाय करू इच्छिते की म्हणजे हायलाइट करेन मी ती गोष्ट की जे 9 आहेत ना टॉप कंपनीज, याच्यामधून जे 2 कंपनीज आहेत ते ऍड ऑन मध्ये क्रिटिकल इलनेस रायडर ऑफर नाही करत. त्याच्यामधून ते 2 कंपनीज आहेत LIC आणि SBI लाईफ. टू बी ऑनेस्ट माझ्यासाठी एक खूप मोठा रेड फ्लॅग आहे, बिकॉज हा सगळ्यात महत्त्वाचा रायडर आहे आणि तेच ती लोक ठेवत नाही आहेत. सो वाय शुड आय कन्सिडर. इनफॅक्ट LIC मध्ये एक्झिटचा पण ऑप्शन नाही आहे. म्हणजे तुमचा जो प्लॅन आहे तो सतत चालू राहील, तुम्हाला एक्झिटचा ऑप्शनच नाही आहे. इट्स अ व्हेरी रेड फ्लॅग फॉर मी. आता वेवे ऑफ प्रीमियम हे काही कंपनी जसं की HDFC बघा, HDFC आहे, ICICI, ॲक्सिस मॅक्स, टाटा, ह्याच्यामध्ये ॲज अन ॲड ऑन म्हणून मिळतं, बट ॲटलिस्ट मिळतं. बाकी ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट्स तुम्ही सगळ्या प्लॅन्समध्ये वेगळ्या देते, म्हणजे ॲड ऑन ॲज अन ॲड ऑन घेऊ शकता. बट फेअर वॉर्निंग, दिस पर्टिक्युलर रायडर विल नॉट बी सुटेबल फॉर एव्हरीवन बिकॉज बेस प्लॅन ऑलरेडी कव्हर करतात सगळ्या टाईपचे डेथ इन्क्लुडिंग ॲक्सिडेंटल, रायडर प्रोव्हाइडिंग ॲडिशनल पेआउट. आता इथे अजून एक पॉईंट मी सांगेन, टर्मिनल इलनेस. फक्त ICICI ही एकच कंपनी ज्याच्यामध्ये तुम्हाला टर्मिनल इलनेसचे 100% इन्शुरन्स कव्हर मिळतो. बाकी ऑलमोस्ट सगळ्यामध्ये 50%. ऑलमोस्ट सगळ्यांमध्ये ह्याचं 1-2 करोडची कॅपिंग असतेच, बट नॉट इन केस विथ ICICI. जर ICICI मध्ये तुमची 5 करोडची पॉलिसी असेल आणि जर तुम्हाला टर्मिनल इलनेस आलं तर तुम्हाला पूर्णचे पूर्ण 5 करोड रुपये परत मिळतील. अजून एक महत्वाची गोष्ट, इन केस ऑफ क्रिटिकल इलनेस कव्हर ऑलमोस्ट सगळे कंपनीज तुम्हाला एक फिक्स टाइम साठी कव्हर देते. त्याच्यानंतर कंपनी तुमची हेल्थ कंडिशन बघून तुम्हाला एक कव्हर रिन्यू करून देते. टाटाच्या केसमध्ये दिस इज फॉर 5 इयर्स, HDFC आणि मॅक्सच्या केसमध्ये 15 ते 20 वर्ष, बट इन केस ऑफ ICICI हे आहे 30 वर्षासाठी. पण हे भरलं जातं बेस कव्हर मधून आणि बाकीचे जे इतर इन्शुरर्स आहेत ते भरतात त्याच्यावरून, म्हणजे बेस कव्हर मधून नाही भरत. इवन इन केस ऑफ बजाज दे हॅव फॉर 20 इयर्स आणि इट कव्हर 60+ इलनेसेस. क्रिटिकल इलनेस कव्हर खूप छान आहे इन केस ऑफ ICICI आणि बजाज. आता ॲक्सिस मॅक्स बद्दल मी तुम्हाला आधी बोलले होते, आता ते काहीतरी चांगलं आणि इंटरेस्टिंग घेऊन आलेत. ह्याला म्हणतात कव्हर कंटिन्युअन्स बेनिफिट, विच इज लाईक अ प्रीमियम हॉलिडे. बेसिकली अशा कोणत्या वर्षी तुम्ही प्रीमियम नाही भरू शकत तर तुम्ही तो प्रीमियम सबसिक्वेंट इयर्स मध्ये रिफर करू शकता आणि हे तुम्ही तेव्हाच ऑप्ट करू शकता जेव्हा तुम्हाला 3 वर्ष पॉलिसीमध्ये झाले असतील आणि दर 5 वर्षांनी तुम्ही हे ऑप्ट करू शकता. बजाज अलायन्स मध्ये पण सेम फीचर आहे, तिकडे तुम्ही डिफर करू शकता पेमेंट 3 वर्षांनी. त्याच्यामध्ये अजून एक आहे इन्स्टा क्लेम्स पेआउट ॲक्सिस मॅक्स लाईफ मध्ये, ज्याचा अर्थ आहे जेव्हा क्लेम केला जातो म्हणजे ज्या दिवशी क्लेम केला जातो त्याच सेम दिवशी नॉमिनीला ती अमाऊंट पाठवली जाते. म्हणजे ते व्हेरीफाय करतात डॉक्युमेंट्स आणि सम ऑफ द पोर्शन विल बी पेड ऑन द सेम डे. जर पॉलिसी अमाऊंट असेल 1 करोडची तर पे आउट असेल 2 लाखाचं. हे पैसे तुम्ही वापरू शकता हॉस्पिटल बिलसाठी किंवा तुम्हाला कोणतेही फ्युनरल एक्सपेन्सेस करायचे असतील त्यासाठी सुद्धा. सो आतापर्यंत मला तरी ICICI, ॲक्सिस मॅक्स, टाटा, बजाज आणि HDFC हे चांगले दिसत आहेत. बट एकदा मी सगळ्यांचे प्रीमियम पण कम्पेअर करून घेते. आता मी जे तुम्हाला प्रीमियम्स दाखवणार आहे ते अशा व्यक्तीचे आहे
जो एक 25 इयर ओल्ड मेल आहे, हुज अ नॉन स्मोकर, आणि त्याचं कव्हर आहे 1 करोडचं. म्हणजे तुम्हाला एक रफ आयडिया देण्यासाठी. सो HDFC हॅज वन ऑफ द हायेस्ट प्रीमियम्स फॉलोड बाय SBI, LIC, ICICI, कोटक आणि बजाज. ॲक्सिस मॅक्स आणि आदित्य बिर्ला ह्यांचे खूप कमी प्रीमियम्स आहेत. आता 4 प्लॅन्स रिव्हील करण्याच्या अगोदर मला एक स्टेप बॅक घेऊ दे आणि एक प्रश्न तुम्हाला विचारू दे. सगळा डेटा बघितल्यावर तुमची कन्फ्युजन अजून वाढली असेल, राईट? तुम्हाला असं वाटत असेल की यार मला हे सगळं कळत नाही, प्लीज मला फक्त एवढं सांग की माझ्यासाठी कोणता बेस्ट इन्शुरन्स आहे, राईट? टेन्शन नका घेऊ. जेव्हा मी स्वतः टर्म इन्शुरन्स घेत होती तेव्हा मला पण असं वाटत होतं की यार मी म्हणजे फायनान्स कंटेंट क्रिएटर असून सुद्धा मी दररोज व्हिडिओज बनवते आणि तरीही मला तो डाऊट होताच की माझ्यासाठी कोणता बेस्ट असेल. मला पण एका एक्सपर्टची हेल्प घ्यावीच लागली. त्या एक्सपर्टचं नाव आहे डिट्टो. डिट्टो इज अन इन्शुरन्स कंपनी बॅक्ड बाय झिरोदा. इथे तुम्हाला एकदम जेन्युइन ॲडवाइस मिळेल फ्रीमध्ये. म्हणजे मी स्वतःच्या एक्सपिरियन्स मधून सांगते तुम्हाला. तुम्ही डिट्टो सकट एक फ्री कन्सल्टेशन कॉल पण बुक करू शकता, जिकडे तुम्हाला तुमचा एक्सपर्ट गाईड करेल की तुमच्यासाठी कोणती पॉलिसी बेस्ट असेल. आणि कन्सल्टेशन कॉल फ्री आहे, याचा अर्थ असा नाही की तुमच्या नंबरवरती स्पॅम कॉल्स किंवा मेसेजेस येत राहतील. अनलाईक अदर कंपनीज, डिट्टो हॅज स्पॅम फ्री पॉलिसी आणि त्यांचे गुगलवरती रेटिंग्स 4.9 आहेत आउट ऑफ 5, विच इज वाय आय लाईक दॅम. इन शॉर्ट, जर तुम्ही डिसाईड करता की तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी त्यांच्यासोबत घ्याल, म्हणजे ते जे सजेस्ट करतील त्यांच्याकडून तुम्ही घ्याल, तुमचं पूर्ण प्रोसेस पॉलिसी सिलेक्शन पासून ते क्लेम पर्यंत अख्खच्या अख्खं स्मूथ होईल. सो तुमच्या परिवाराला पुढे जाऊन कोणते इश्यूज पण फेस नाही करावे लागणार. आणि जस्ट बिकॉज मी यांच्याकडून प्रीमियम घेतलाय, सो मी तुम्हाला सांगू शकते की बाबा तर डिट्टो तुम्हाला दरवर्षी प्रीमियम्स भरायचंय ह्याचं रिमाइंडर पण देत राहील. बेसिकली ते मेक शुअर करता की तुम्ही ट्रॅकवर राहा. चला आता आपण बघूया की टॉप 3 टर्म इन्शुरन्स कंपनीज कोणत्या आहेत. आता बेस्ड ऑन द डेटा मी ऍक्च्युली 4 कंपनीज सिलेक्ट करेन. टॉप 4 कंपनीज: ॲक्सिस मॅक्स लाईफ स्मार्ट टर्म प्लॅन प्लस, टाटा AIA संपूर्ण रक्ष प्रॉमिस, ICICI आय प्रोटेक्ट स्मार्ट, बजाज अलायन्स लाईफ ई टच 2. आता हे जे मी सांगितलं ते कोणत्याही पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये नाही सांगितलंय, हे 4 माझे पिक आहेत. तुम्हाला जर ह्याच्यामधून कोणतं पटलं असेल तर यू कॅन गो फॉरवर्ड विथ इट. बट आय वुड अर्ज की तुम्ही तुमचं प्रीमियम स्वतः कॅल्क्युलेट करा, जे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकली त्याची. आणि म्हणजे 4ही या प्लॅनसाठी तुम्ही कम्पेअर करून कॅल्क्युलेट करून डिसाईड करू शकता की तुमच्यासाठी बेस्ट टर्म इन्शुरन्स प्लॅन कोणता आहे. आता ही सगळी मेहनत मी तुमच्यासाठी फ्रीमध्ये तर केली आहे, तर ऑब्व्हियसली त्यासाठी तुम्ही कमेंट तर करालच, आय एम शुअर. बट जर तुम्हाला असं हवं असेल की कोणीतरी पर्सनली एक्सपर्टने मेहनत घेतली पाहिजे आणि जर तुम्हाला हे सगळं फ्रीमध्ये हवं असेल तर मी सांगते गेट इन टच विथ डिट्टो इन्शुरन्स. फ्री कन्सल्टेशन बुक करण्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे.